तुम्हासनी काय करायचंय ते करा. चावडीवरच होऊ द्या समज काय व्हायचंय. सकाळी बोलाय तयार होतो म्या, उठला नाही, हाका बी मारल्या म्या. आणखी काय करायला पाहिजे. घरातली माणसं घरचा गावकीवर न्यायला लागली. गावकीवरच होऊ द्या समज. मला नाहीच बोलायचं. बघितलं का किती आररावी आहे याची. हॅलो सिद्धनाथा, काय करावं मी आता. तूच काय ती वाट दाव बाबा. जावई बापू, अहो चला की आज झोपा. चला. माझी झोप कावाच उडून गेली आहे बघा. मी काय आत यायचो नाही, आणि मला जर झोप आली ना तर मी इथं झोपल, पण आत यायचो नाही. असं बोलून कसं झालं. का बाळून बोललेलं चालते की तुम्हाला. तसं बी आम्ही कोण आहे म्हणा. हा जावय आहे का कोण आहे. अहो तुमच्या लेकानं पार पान उतारा केला की आमचा. आता चुकलं आहे, बरोबर आहे, पण तुम्ही कशा बाहेर थांबणार. हे बघा आत यायची मला बिलकुल इच्छा नाही. हा आणि मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. बरं मी आहे म्हणून ठीक आहे. अहो गंगी असती ते समजा घर डोसक्यावर घेतलं असतं तिनं. मी आपलं जावय आहे म्हणून गप बसतोय. असू दे. चला चला बरं आज झोपा. चला चला. नाही 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 मला यायचं नाही. हो दाजी, मला सांगा बाळ्याची चूक आहे ना व? हा मग तुम्ही कशा पायी बाहेर झोपणार. चला बरं आज चला. नाही चला 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 जाऊ चला. आय म्या तळ्यावर चाललो हाय. कशा बाई. आता तळ्यावर कशा पायी जातात. आंघोळीला चाललो हाय म्या. नाही गेलास तर काय बिघडणार आहे का. मग काय बिना आंघोळीचं बसू का. हा त्याला काय होतंय. आम्ही बी 2-2 दिवस बिना आंघोळीचं बसतोच की. म्या नाही बसत. इथं कर नाही तर राव तुझ्या आंघोळ. बस इथं. होय आमासनी बोलायचं आहे. नाही नाही, आधी माझी आंघोळ मग बाकी समज. घ्या. बाळू अरे हिथं कर की आंघोळ. हा तळ्यावर जायच पाहिजे वय. वय तळ्यावर गेलं का लय झाक वाटतंय बघ. काय पोरग हाय. हा इथं घरातले समदे कुठल्या काळजीत आहे आणि ह्याला आंघोळीच पडलं आहे. बाळ्या मुद्दाम करतो आहेस का. अरे मुद्दाम काय, तुम्ही शिकवलं हाय ना व. रोजच्या रोज पहिलं आंघोळ मग बाकी समज. तू काय बोलणार आहेस का नाही. आता तो ऐकतच नाही तर काय बोलणार. काय ऐकायचं हाय बोलाय. बाळू ही समधी इथं कशा पायी आली आहे ठाव नाही वय तुला. ठाव आहे. अरे ठाव आहे तर बस की बोलायचं आहे. आता काय बोलायचं हाय. घ्या घ्या. येड्याचं सॉंग घेतोस का काय. का आमासनी येडं बनवतोस. येड काय बनवायचं हाय तवा. तुम्ही समधी लग्नाचं बोलाय आला हाय. म्या बोलाय तयार होतो, पण तुम्ही समधी डाराडूर झोपला होता. जेव्हा मी आलो तेव्हा तुम्ही पंचाकडे गेला होता. हे बघ तू निघून गेला म्हणून मी पंचाकडे गेलो होतो. आमासनी काय हाऊस नाही आली. ते काय का असं ना गेला नव. आणि म्या गेलो म्हणजे तुम्ही झोपला होता म्हणून म्या गेलो. झोपला होता का नव्हता. बाहेर झोपलो होतो.
अरे तुला विचारून झोपायचं काय आम्ही? पण म्या कुठं तसं म्हणतो हाय? अरे तुम्ही झोपला होता का नव्हता? जे काय असेल ते असेल, आता बोलायचं आहे बस इथं. नाही. बाळू म्हणलं ना बस इथं. दाजी पंचाकडे जाऊन आलेत ना व? मग आता पंचासंगच बोला काय बोलायचं आहे ते. सुंदरा, काय करायचंय बाळ्यास? आता मी आता काय सांगू. काय कळ घेत होतीस नव्ह त्याची? आता काय झालं? अगं, कड घेत होते तेव्हा तो चुकला नसायचा. आता चुकला आहे तर घेतली का कड? आणि त्यो बोलतो हाय ते तरी कुठं चूक आहे? म्हणजे त्यो बोलाय तयार होता तेव्हा आपण झोपून राहिलो, मग गेला त्यो. त्यानंच काय तर केलास? काय बोलता हाय? त्यो काय करणार आहे तेव्हा? काय ते ठाव नाही, पण असं कोण झोपतंय वय? तेव्हा त्यानंच केलास. हे काय असेल ते असेल, पण त्यो बोलाय तयार होता ना व. तो सांगल तेव्हा बोलायचं काय? हा? असं कोण लागून गेलाय तू? अगं, त्याच्या अंगानं थोडं घ्या ना ग का. थोडं? अरे समजा त्याच्या अंगण होत आहे की, अजून काय करायचं आहे? हे बघा, मला आता काय बी सुचना झाला आहे. या आता तू तसं बोलायला लागली म्हणल्यावर काय करायचं? नेला आहे ना व चावडीत विषय, मग बघू काय होतंय ते. ते झालंच, पण चावडीवर जायला लागू न ग, म्हणून मी करतोय समज. असं वाटतं हाय का पायालाच हाऊस आहे चावडीवर जायची? तर त्याला हाऊस आहे वय? तसंच वाटतं हाय. आधीच तो पंच खार खाऊन आहे बाळूवर. त्या गावातल्या समध्या पोरी बाळूकडे बघतात, त्याच्याबद्दल सारखं बोलत असतात. ते काय पंचाला ठाव नसल? त्याचा बी राग असेलच की. त्याचा काय संबंध आहे इथं? संबंध कसा नाही? डोळ्यात खूपच नसल वय त्याच्या. आता तरणा गडी आहे म्हणल्यावर पोरी बोलणारच की. पंचाला काय ठाव नसेल वय? जे काय असेल ते असेल, पण त्या पोरी सारखा बाळूला त्रास देत आहेत, त्याचं काय तर केलं पाहिजे. काय करणार आहेस? अरे तेवढं चालायचं. अरे बाळ्या काय कमी देख नाही काय? तू ग मनावर घेऊ नग, आणि त्याला काय सांगत बसू नग. असं कसं मनावर घेऊ न ग? हा, काळजी वाटत नाही वय? हेच सांगतो आहे, उगा काळजी करू नका. आणि एकदा लगीन झाल्यावर कोण कशाला बोलाय येते? हा, पण ह्यो गडी लग्नाला तयार होत नाही. होणार की. बाळू, अरे थांब. अरे बाळू, अरे थांब ना. अरे कुठं चालला? आता सकाळ सकाळी कुठं जाणार? तळ्यावर आंघोळ करायला चालला काय? बाय एक, तुला तर काय आंघोळीची गरजच नाही. कमून रे? बाहेर पारूस हायसच, आत न बी मळल्याला हायस तू. अरे तुझ्या संग आल्यावर आतून बाहेरून निर्मळ होईन ना. याच्यासाठीच यायचं आहे ना, का दुसरं काय कारण आहे? आता दुसरं काय कारण असन? खरं सांगता तर पाठीतच काठी घालीन. सांगतो. अरे तळ्यावर गावातले बायका येतात ना. आता मी एकला असल्यावर कोणी बोलत नाही माझ्या संग, पण तू असला तर माझ्या संग बोलतेल तरी. याच्यासाठी येणार असेल तर निघ आता, माझ्या संग येऊ नको. करे बाळू, समद्या बायका तुझ्याकडे कशी वळवळ बघतात रे. माझ्याकडे कोणी बघत बी नाही. लगीन करून खोळ लागल उंडगीच्या. येऊ दे ना, मी काही नाही करी. बाळू येऊन दे ना. अरे थांब ना, येतो ना मी. रुक्मिणी जरा हळूहळू कापड धू की. अगं लवकर घरी जायचंय बघ आवरून. आम्हाला नाही का जायचं? काय ग बाया तू? वय झालं का तुमचं पुन्हा सुरू? तुझं वय झालं, आमचं नाही अजून. पण अजून कसं नाही आला तो बाळू? असं तर नाही की घरलाच आंघोळ करून बसला.
अगो तो बघा बाळू इकडेच येतोय. अगो बाई आता काय करावं म्हणते मी या बायकांना. तो तात्या कशाला आलाय मरायला इकडं? नाही तर काय मेला तांदळात खडा नुसता. काय आज सकाळी सकाळी समजा गाव तळ्यावर आला काय? पर तू कशाला आला इथं? बाळूला एकट्यालाच यायला द्यायचं होतं की. तात्या बाळूला सांग इकडे आंघोळ केली तरी चालेल. अगं तुझ्या जिभेला काही हाड बीड आहे की नाही म्हणते मी. मी करू का इथं आंघोळ? हा पाठ घासून दे ना. तात्या एवढं लुगडं पिळून दे की. चला त्याला काय आलं लगी आणि इकडे मग तात्या लगीन कवा करणार? बाळू म्हणतो तेच खरं आहे. काय म्हणतो बाळू? मी काय सांगू? तात्या तू इथे कशाला बसतो लुडबुड करत बायकांच्या हात? जा की तिकडे जाऊन आंघोळ कर. हो ग जात की एक बरी ना तुम्ही. हो ग. सुंदराचा पोरगा शोभतोय बघ. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. बाई बाई काय दिसतोय बघ बाळू. तुझा मित्र बाळा जो जो रे. याला म्हणतात रूप, नाही तर आमचे हे जोगी पोटाचा माठ झालाय नुसता. विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळू पाठ घासून द्यायची का? माझी घासून दे ना. दगड पाहून ठेवला की. आज कसा कणमळलाय हो तात्या? बाळू कसं दिसतोय? अगं कशाला त्याला त्रास देताय ग? देवाला नमस्कार करतोय की तो. आम्ही कुठे त्रास देतोय? तोच आम्हासनी त्रास देतोय. तुम्हासनी आज चांगलाच धडा शिकवतो म्या. बाळू भूताला बोलतात काय? हे काय चमकलं?
माझी वाट सोड. ए ही जागा माझी आहे, वाट मी नाही सोडणार. तू निघितून वाट सोड नाही तर डोक्यात दगड घालीन बघ. असं मला दगड घालतो. अरे आता पातूर तर थट्टा मस्करी करत होते चांगले, अशा हमरी तुमरीवर कस काय आले? अयो ऐ ना गा, ना गा. ए बाळू, तूच काहीतरी केलं. बाळू, मला माहितीये तुम्ही कोण आहात ते, पण यांना याची कल्पना नाही बघा. म्हणून तर यासनी ही शिक्षा दिली हाय. बाळू, यांना माफ कर आणि यातून सोडव, नाहीतर एकमेकींचा जीव घेतील. ए बाळू, अरे गावात समजलं तर केवढ्यात पडन. चाललो म्या, मला नाही कुणाचं भ्या. अरे बाळू, त्यांना माफ कर. पाहिजे तर मी पाया पडते तुझ्या. तुझ्या गाठीला पुण्य हाय म्हणून ऐकतो हाय तुझं. बाळू, तू माझं ऐकलंस. खूप उपकार झाले बघ तुझे माझ्यावर. हा अवतार काय झालाय आमचा? ते मी नंतर सांगते तुम्हाला. चला लवकर. मी गावात जातो, मला काम आहे. घरी माय बाप भाऊ बहीण आहेत तुमच्या. माझ्या वाटेला जाऊ नका. काय चाललं आहे तुमचं? सत्ते, तुला समजत ठावच आहे की. काय ठाव आहे? तर यायला आम्ही येतो आणि लगीन करा करा म्हणतो, तर तुमचं हाय तसंच आहे. मग म्या काय करू ह्यात? काय करू म्हणजे? लगीन करायचंच नव्हतं तर इशा तरी कशाला काढायचा? विषय म्या नाही काढला, तुझ्या घरच्यांनी काढला, माझ्या घरच्यांनी काढला. म्या तवा बी तयार नव्हतो ना आता बी तयार नाही. पण माझी काय चूक आहे यात? अगं म्या कुठं म्हणतो हाय का तुझी चूक आहे म्हणून. मग काय म्हणणं आहे तुमचं? काय करायचं आहे मोर? हे बघ सत्ते, तुझ्या आयुष्याचं भलं व्हायचं असेल तर माझ्या संग लगीन करायचं खूळ डोसक्यातनं काढून टाक. मी लगीन केलं तर तुमच्या संगत करीन, नाहीतर राहीन तशीच आयुष्यभर बिन लग्नाची. असा येडापणा करू नको सत्ते. मॉब काम पडले आहेत मला.
कामाचा डोंगर हाय आणि एक नाही असं किती तर डोंगर आहेत आणि आता आलो हायच तर हे कामाचं डोंगर उपसायचं आहेत मला. हे लगीन संसारात अडकून राहिलो तर काम व्हायची नाहीत. तेव्हा तू तुझ्या वाटेल जा, मी माझ्या वाटेला जातो. म्हणजे लगीन करायचं नाही असंच म्हणताय? होय, नाही करणार मी लगीन. सत्य सत्य हे सत्य सत्य काय ग काय झालं? बाळू मामा आलं होतं. बाळू कुठं? इथंच आत्ता. ग? नाही नाही असं काय बी झालं नाही. तू नग काळजी करू, येईल त्यो. भीमा अरे ए, तात्या, अरे एवढं पळाय काय झालं? पळाय काय झालं? अरे झालं तसं आहे. अरे काय झालं ते तर सांग. अरे मी बाळ्या संग तळ्यावर गेलो आंघोळीला. मग काय काय सांगू काय बाबा आता? ए तात्या, सांग पाठदिशी. अरे तिथं पोरी होत्या आणि त्या बाळूकडे असं सारखं बघत होत्या. त्याच्या एवढंच ना? अरे तरण्यापुरी आहेत आणि बाळ्या तर नाही म्हणल्यावर बघणारच की. त्यात एवढं भेदराय काय झालं? अरे त्यात काय भेदरायचं? मोरा ऐकलं ना, तुम्ही दोघं बी भेदरताल. अरे ते नुसते बघत नव्हत्या, त्या म्हणतो त्या काय देखणं दिसतो बाळू, पाठ घासून देऊ का असं काही बी बरळत होत्या. हा, बाळ्याच्या शिवा खाल्ल्या असत्या. असा बिन काय बी बोलत असतोय. अरे नाही बाबा, तो काही बी नाही बोलला. बोलला नाही? मारलं बिरलं नाही नव्हते असली? त्या पोरीनीच एकमेकाला मारायला सुरुवात केली. काय बोलतो आहेस? त्या कशा एकमेकाला मारतील? कारण काय? कारण चेटूक. काय? त्या बाळ्याने चेटूक केलं असं काहीतरी म्हणलं. "अय, भूता!" भूत सोडली त्यांच्या अंगावर. लागल्या त्या भांड्या पार झुंग्या पकडू पकडू भांडत होत्या. ए, तोंडाला येईल ते बोलू नका. अरे बाबा, म्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, खरं बोलतोय म्या. आता आता लय छान आहे. चल रे. अरे बाबा, आई छान घेऊन सांगतो. ए भीमा, माझ्याकडे बघून वाटत नाही तुला मी खरं बोलतो म्हणून? हं? खरं सांगतो आहेस? अरे आई छान खरं बाबा, जीव घेत होते त्या एकमेकीचा. बाळ्यानं भूत काढली बाबा, न तर काय झालं असतं कोणाच ठाऊक. चेटूक केलं चेटूक. आणि म्या मध्ये पडलो असतो त्याच्या, पण माझं मलाच काही सुधरत नव्हतं. अजून अंग कापत आहे बाबा माझं. आता गावातल्या लोकांना कळलं ना काही खरं नाही बाळ्याचं. सोडली भूत, चेटूक केलं चेटूक. अरे चेटूक, बाळ्याने भूत सोडली. चेटूक चेटूक. त्या बाळ्याच्या लग्नाचं चाललंय हे काय मधीच? पंच हो पंच. अयो काय झालं रे? यो काय झाले ओरडत यायला एवढे? अहो काय झालं ते तुम्हाला ठावच नाही अक्का. अयो माहिती नाही तर सांग ना रे बाबा आम्हाला. मग तेच तर सांगायला आलो आहे म्या. अप्पा, काय झालं ते लवकर समजावं असं वाटत असेल तर काठी घ्या आता म्हणतो मी. त्याशिवाय तो लवकर सांगायचा नाही. नाही नाही नाही, अहो जे काय झालं आहे ते बघून माझं मलाच कळ ना काही. काय झाले? सगळे ठीक आहे ना? आता समजा ठीक आहे, पण जे काही झालं असं अंगावर काटायचं तो बघा. आता सांगशील का काय घडलं ते? अहो मी बाळू संग गेलो होतो तलावावरती. कशाला? आता बाळू गेलता आंघोळीला.
आता समजे त्या बाळूकडे बघतात म्हणल्यावर मला वाटलं माझ्याकडे बी कोणी बघन म्हणून गेलो होतं. तुम्ही काय माझं लगीन लावून द्याय ना, मग मला तर असं काहीतरी करावं लागतं. ए तात्या, तुझ्या लग्नाचं नंतर बोल. तिथे काय झाले ना ते आधी सांग. हा, तर तलावावर गेलो होतो ना, तिथं गावातल्या थोड्या बायका बी होत्या. बाळू पाठ घासून द्यायची का? मग काय झाले? अहो मग त्या बाळ्यानं काय केलं ठाव नाही. ए तात्या, शुद्धीवर आहेस ना? काही काय बोलतोस? अहो आईच्यान खरं तेच सांगतो आहे म्या. मला तर वाटतं बाळून चेटूक केलं असेल, काळी जादू केली असेल, भूतच सोडले बायकाच्या अंगावर. अय्यो, त्या बायका बाळूला त्रास देत होत्या का? नाही नाही, म्हणजे त्या बायका माया संग तशा वागल्या असत्या तर मला काही राग नसता आला. पण बाळूला काय ते आवडलं नसेल. हाच फरक आहे बाळूच्यात आणि सामान्य माणसाच्यात. ए पाठ दे ग. सासरबुवा कुठं जातो म्हणून गेला आहे? काय बोलले नाही, पर गावात गेल्या असत्या. कशा पायी? अगं बाहेर गेले म्हणते ना आजी, तिला तरी काय ठावं ग? ए तू का शिकून आला? हा, कुठे गेला होता? गावात गेलो होतो व्हायच. तोंड पाडाय काय झालं? तात्या भेटला होता. तो म्हणत होता का बाळ्या तळ्यावर आंघोळ करत होता आणि पोरी त्याला चिडवत होत्या. बाळ्यानं त्यांच्यावर भूत सोडलं म्हण. होय, तात्या सांगत होता. त्याचं काय ऐकतं हाय, ते काय बी सांगत असते. त्यानं सवता बघितलं म्हण. पोरी एकमेकी संघ भांडत होत्या. म्हणजे चेटूक केलं म्हणा की. अहो नाही नाही, असं काय बी करायचं नाही की. अहो मग काय तात्या खोटं सांगतो का काय? तुम्ही काय तात्याला ओळखत नाही वय? हा, का आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा हाय? तो सांगत होता तर मला तर खरं वाटत होत. म्हणजे तुम्हाला बी असंच वाटतं हाय का बाळूने चेटूक केलं? वाटत तर तसं आहे. काय बी काय बोलता हाय? लोक बी म्हणतात की बाळू चेटूक करतो म्हणून. वय फार आमच्या गावा पत्तूर आलं होत. अदुगर आमासनी वाटायचं का लोक खोड्या करतायत आमच्या, पर आता खरं वाटायला लागलंय बर का. हा, होय होय होय. आणि काय काय लोक बी त्याच्या पाया पडतात. हे बघा, आता उगाच काय तर खूळ डोसक्यात घालू नका. बाळू आला तर त्याला विचार. पण जे ऐकलं हाय ते खरं निघालं तर? बाळूला त्यांनी ते केलं ते आवडलं नाही म्हणून त्यांना अद्दल घडवण्यासाठी बाळूनं त्यांना शासन केलं. अंधश्रद्धा आहे ही, असे काही नसते. अहो म्या सांगतो हाय ना, तसंच झालं. अय्यो, तुला भास झाला असेल रे. तर त्या भास हा, दिवसा ढवळ्या काय भास होता असतं काय कुठं?
त्या मी भास झाला असं म्हटलं, स्वप्न पडलं असं नाही म्हटलं. आणि भास कधी येतो अय्या. हा नाही नाही पर तो काय भास नव्हता हा, खरंच होतं. तात्या तुझे लग्न होत नाही ना म्हणून डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. त्या बायका बाळूकडे बघत होत्या, तुझ्याकडे बघत नाही, म्हणून असे काहीतरी वाटले असेल तुला. नाही अहो, नाही वा का त्या खरंच भांडत होत्या. हे तर त्यांच्यात काहीतरी झालं असेल की रे बाबा. नाही नाही त्या आपापसात चांगल्या बोलत होत्या. बाळून काहीतरी केलं लागल्या भांडायला. मग पुन्हा बाळू त्यांना जाऊन काहीतरी म्हणला, असं नाही करायचं. तवा नीट झाल्या त्या. बाळूनच काहीतरी केलं. चमत्कारच आहे ना. आधी चांगल्या होत्या, अचानक भांडायला लागले, परत चांगल्या झाल्या. अय्यो. मी काय म्हणतोय, गावात जाऊन यायचं का? कशा पायी? हेच खरं काय खोटं काय समजल तरी. नाही नाही काय गरज नाही. किंवा आल्यावर समजा सांगेल की खरं. तो सांगेल ते काय खरं असेल का? आणि तो काय स्वतःच्या तोंडानं खरं सांगणार आहे वय? अगं बाळू माझं ऐकत नसल तर माझ्या संग कवा खोटं नाही बोलायचं. मी बघून येऊ का बाळू कुठं आहे तो? अगं येईल त्यो. या चेटूकच्या नादात लग्नाची शे तसाच राहायचा. हे बाळूच्या डोसक्यात असेल हा. हा त्याच्या डोसक्यात मोप असल, पण आम्ही काय खुळ आहे वय? लगीन तर त्याला करायला लागेलच. पर तसं तर काही दिसत नाही की. आईगत मध्ये बोलाय पाहिजे का? गप राहत नाही. आय अगं तिच्यावर कशा पायी वराडतीस? तिला जे दिसलं तेच बोलली ना. काय नाही दिसत. आपलं ऐकत नाही, चावडीवर ऐकायला लागेल ना. बाळू आहे तो, तिथं बी नाही ऐकायचा. असं असेल तर त्याला या घरात राहता यायचं नाही. चालू पण म्हणावं कुठं जायचं. कुणाला कुठं पाठवता हाय? काय नाही. तुला काय एवढा यायला लागला? आंघोळ करत होतो म्या, आणि झालं आलोच की इकडं. काय झालं तिथं? कुठं काय? तुला ठाव हाय ना काय विचारतो हाय ती? ए बाया, आमासनी समज समाजला आहे बघ. समजलं आहे ना व समज. पुण्यांदा काय विचारत आहे? बाळू तळ्यावर तू पोरींची खोडी काढलीस? नाही. बघ म्हणलं होतं ना, तो नाहीच म्हणणार म्हणून. आता खोडी काढली नाही तर नाहीच म्हणणार ना व. उगा वय म्हणू का? बर तू खोडी नाही काढलीस, मग तात्यानी ह्यासनी कसं काय सांगितलं? काय सांगितलं? हेच का तू पोरींवर बोट सोडली म्हणून? हा ते खरं आहे. अरे मग आधी कसं नाही म्हणला? म्या कुठं नाही म्हणलो. म्या म्हणलं का म्या त्यांची खोडी काढली नाही. बाळू
काय झालं ते नीट सांगशील का? अगं माझं मी आंघोळ करत होतो, पांडुरंगाचं नाव घेत होतो, सूर्यदेवाला पाणी वाहत होतो, आकाशात समदे देव आले होते आणि त्या पोरींचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. लय दिवस झालं बघतो हाय म्या, त्यासनी धडा शिकवाय ना गवय. पण तुला कोणी सांगितलं शांतपणा? कशा पाहिजे त्यांच्या वाटेला जायचं? अरे पण म्या कुठे कोणाच्या वाटेल गेलो हाय? ओ सासर बुवा, अहो तुम्ही काय बी काय विचारता? त्या पोरी म्हणू द्या तिकडं. यानं चेटू केलं ते काय समजना बघा. चेटूक नाही केलं, भूत सोडली त्यांच्यावर. एकमेकींच्या जिंच्या धरून भांडत होत्या. आता समजलं असेल त्यास. आता हाय का ह्यो असं करतोय आणि आपण आपली पोरगी अशा पोराला देतोय. वय की, आणि याचा तोरा काय तर मी लगीन करणार नाही मग. हा आता मला बी असं वाटत आहे की आईकडे जावं म्हणून. मला बी आयाची लय आठवण येते आहे. तुला एक विचारू? अगं विचार की. तुला लय राग येत आहे ना व? नाही, असं काय नाही. ठाव आहे मला. मी बघते आहे की तू अशी शांत शांत बसती, काय बोलत नाही. शांत बसते म्हणजे राग येतो असं कसं म्हणते आहे तू? तुला जेव्हा राग येतो तेव्हा तू असंच करते आणि एकदाच समजा बोलून टाक. नाही, असं काय नाही. असं कशाला आणतीस? काय झालं? हिऱ्या, काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? नाही र, अशा या घरात किती दिवस थांबायचं? मला बी इतर आहे काय आवडते वय, पण आता काय करणार? नाही, तुझी सासू बघितली का? काय बी झालं तरी माझा बाळ्या असंच करते. वय की, अगं कौतिकले दांडगा आहे, सासरा बी तसंच आहे म्हणा. पण त्यासनी बी समजना काय करायचं आणि काय नाही. बाळ्या कसा आहे बघितला, कुणाचंच ऐकत नाही. वय की, समजा आपल्या मनासारखंच करतो या, आणि आता तर चेटूक बी करतोय. वय 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 वय, अगं म्हणून तर पंच आणि देवप्पा त्याच्यावर खार खाऊन आहे. किंवा असं काहीतरी करतो या म्हणून ते चिडून आहे त्याच्यावर. बा, इथं येऊन कशाला बोलत आहेस? म्हणजे म्हणजे जी बोलायचं आहे ते समोर बोलायचं. त्यांच्या घरला येऊन असं माघारी कशाला बोलायचं आहे? ए, तुला काय पुळका त्यांचा? हा? तुझं काय मत आहे? नाही, मला काय वाटतंय, तू बाळ्या असं करत असेल ना, संसार कस काय निभायचा? अगं पण दुपारी झाली आहे, हं? आता काय करणार? काय करायचं म्हणजे निघून जायचं हेत ना. हे नाही आहे, असं नाही करायचं. इथून नाही जायचं बघ. अगं सुपारी झाली आहे, आता आलो आहे तर लगीन लावूनच जायचं. नाही, पुढं काय अडचण आली तर पुढचं पुढं बघू.
भाईजी मग गावात गेला होता, काय झालं? काय होणार आहे? तसं नव, आल्यापासून काळजीत दिसत हाय म्हणून विचारलं. पंच भेटलं होतं. काय म्हणलं पंच? तावडीचं काय बोललं का? होय, त्यांनी जी शेकाट कवा बोलिवलं आहे? नाही, तसं काय बोलले नाही. मलाच विचारत होती, तर तुम्हीच सांगा चावडी कधी बोलवायची म्हणून. आता आम्ही काय सांगणार? त्याला विचारायचं ना, तू पंच आहेस का आम्ही? पण तुम्ही काय म्हणाले पंच? सांगतो म्हणलं, आण काय साहेब असली कधी वेळ आहे बघाय ना का? हे बाळ्या, कुठं जाणार नाहीस ना? म्या कुठं जाणार आहे? इथंच आहे म्या. बा काय म्हणलं ते ऐकलंस का? बाय, ऐकलं. तुमचं तुम्ही ठरवा केव्हा बैठक घ्यायची ते, पण मला काही ह्यात घेऊ नका. बघा कशी भाषा आहे त्याची, बघा कसा बोलतोय. त्याला काय विचारता आहे? त्याच्या संग बोलून काय उपयोग नाही, म्हणून तर आपण पंचाकडे गेलो ना. वा जसं आता होणारच आहे. म्हणजे सुपारीच्या वेळी जे झालं ते झालं, आता नाही व्हायचं. आणि तुम्ही ज्या पंचाच्या जीवा उड्या मारत हाय त्याला बी बजावला हाय म्या. माझ्या वाटाला जाऊ नगस म्हणून. आता तू पंचाचं बी ऐकणार नाहीस? पंचाचं बी नाही, त्याच्या बाचं बी नाही. बघितलं का? घरच्यासनी काय किंमत तर नाहीच, गावकीच्या बी विरोधात चालला आहे. दिवसेंदिवस रुबाब वाढत चाललाय ह्याचा. हिर्या, आता वाट नाही बघायची. उद्याच्या उद्या जा आणि चावडी भरावा म्हणाव. वय 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 वय, सकाळच्याला जातो बघ. हा, अंगणात बैठक व्हायला पाहिजे, समजा गाव गोळा व्हायला पाहिजे. पण कुणी काय बोलायचं नाही. आता म्या म्हणन तसं होईल. वाय, काय बी बोला, अरे होईल म्या ठरवल तसंच. असं बघू उद्या. बाहेर पर कसे पाय उगा शोभा करायची? ए तू गा बस, उद्याच्याला समजलच की. ए बाळू, लई बोलतोयस ना व? आता उद्या कुठं जाऊ नका म्हणजे झालं. नाही जात. काय म्हणणं आहे का तुझं? सकाळीच बोलायचं, रातच्याला बोलायचं, लवकर उठायचं, असं काय? नाही, असं काय बी नाही. गावा बी बोलवा, हाय म्या. आणि सकाळच्याला कुठं गेला बिला तर? अरे तू काय ओळखत नाही सोय मला? नाही जात कुठं म्या. बा, आयला नाही बोलवायचं? हिचं काय काम आहे इथं? आली काय नाही आली काय एकच आहे.
आता दारात चावडी आहे म्हणल्यावर आया न गवय. ए भास्कर, पुरं झालं तुझ्या आईचा पुळका. तुम्ही काय बोलणार आहात ना व? आता समजा तर तुमच्याच मनागत होता हाय. मी काय बोलणार मग? बाळूकडनं तुम्ही बोलून घ्या की उद्याच्याला चावडीला थांब म्हणन. आता थांबतो म्हणला आहे ना बत्यो. सासूबाई पुण्यांदा एकदा कबूल करून घ्या. त्याला सांगा की इथंच थांबायचं आहे, उद्या कुठं जायचं नाही म्हणून. बोला. बाळू उद्याच्याला तू कुठं बी जायचं नाही. वय नाही जात. कोण कोण येणार आहे ते येऊ दे. इथंच आहे म्या. पंच येणार आहे ना व, येऊ दे. बघतोच त्याला. आजे आता काय होणार आहे? काय होणार म्हणजे? म्हणजे बाळू मामा लग्नाला नाही म्हणतायत ना गो. आता नाही म्हणतो हाय, बाहेर काय? आम्ही लहान होतो तेव्हा बी बाळू मामाला चावडीवर नेलं होतं. लय मारलं होतं ना गो. गंगीला सांगावं धाडायचं हाय का ना? मारू दे ग, येईल नाही तर राहील. आपल्याला काय? बा कापड शिवाय घ्याय पाहिजे आता. बाळाच्या लग्नाचं होऊन दे आधी, मग बघू. बर येऊ का मायप्पा? अरे राम 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 राम. पण या 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 बस. राम 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 बस बस. राम 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 राम. काय जाऊ बाबू, राम राम. कसं चाललंय सगळं? चालू आहे जी. कसं आहेस रे भीमा? बरं आहे, बरं आहे. अय्यो बरं झालं सगळे आहेत. ते बाळू दिसत नाही. हाय की आत आहे. ए बाळू, अरे बाहेर ये. अय्या. अरे गुंडप्पा, कसा आहेस? मी बरा आहे. तू कसा आहेस बाळू? मला काय होतंय तवा बरा हाय. बाकी येणं कस काय केलं? अरे आप्पांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हा सवय अख्खं गाव घेऊन आलायसा. पंच ज्या कामासाठी आला हाय ते बोला. आळ्या कोणाबरोबर बोलतोय काय समजतं का नाही तुला? असू दे असू दे मैप्पा असू दे. बोला बोला, ऐकतो हाय म्या. बाळू, तुझ्या लग्नासाठी तुझ्या घरचे खूप प्रयत्न करता आहेत. तुला ठाऊक असेलच. अहो, या घरात राहतो हाय म्या, मला ठाव नसल का? पण तू लग्नाला तयार नाहीस असं समजलं. बरोबर समजलं. मग यो मग म्हणून काय विचारतोस रे? सुपारी झाली ना बाळू. आता तुम्हासनी ठाव नाही का? सवना बोलताच येत नाही तुला बाळू? बाळू ते काय बोलत आहात ते नीट ऐक आणि नीट बोल त्यांच्या संग. आय
हे माझं नीटच बोलणं हाय. ए बाळू, अरे म्हणजे तू लग्नाला तयार नाही ना, पण जावई बापू तू ही तक्रार घेऊन पंतकडे आले ते. अय्य हा. अरे करू दे की मग, म्या काय करू? मी काय करू म्हणजे? अरे तू लग्नाला तयार नाही तर तुला चावडीवर उभं राहावं लागेल. अय्य लहानपणी असाच सुपारीला तयार नव्हता आज, तेव्हा चावडीवर उभं केलं होतं, आठवतंय ना? आठवतंय की. परत केल्या बिगर कसा इसरेन? अय्यो अय्यो, हे मप्पा बघितलंस, तुझा बाळू मला देतो की रे धमकी म्हणतोय मी. बाळ्या, तुला सवनं सांगतो हाय, काय असेल ते ऐकून घे. काय बी ऐकून घ्यायची सवय नाही मला. जिथं चूक नाही तिथं ऐकत नसतो म्या. अय्यो, या तर तुझी चूक नाही तर मग कोणाची? एकदा सांगितलं समजत नाही वय. ए बाया, तुझी चूक नाही तर काय मग आमची चूक आहे वय? ते काय मला ठाव नाही, माझी चूक नाही. अय्यो अय्यो, सुपारी झालेली असताना सुद्धा लग्नाला नाही म्हणतो, यात चूक नाही तर काय? माझी मर्जी. अय्यो, या तर तुझी मर्जी कुठून आली? उठणं म्हणजे माझं लगीन हाय, माझी मर्जी न ग वय. गोंडप्पा, तुझ्या आपासनी काय याड लागलं हाय का? काय बी बोलत आहेत. अय्यो वेडा कोण आहे ना, सगळ्या गावाला माहित आहे, जास्त बोलू नकोस. अरे म्या कुठं आलो हाय तुमच्या संग बोलाया? अय्यो, एक तर चेटूक करतो, त्यावर उद्धटपणे बोलतोस. अय्यो, सुपारी झालेली असताना सुद्धा लग्नाला नाही म्हणतोस. अय्यो, त्याची काय शिक्षा होईल तुला ठाऊक आहे की रे बाळू? काय करायचंय ते करा. अय्यो अय्यो, बघितलंस का रे मयप्पा? अय्यो, माणूस की म्हणून मी तुझ्या घरी आलो. म्हटलं बाळूला समजावून सांगू, म्हणजे लग्नाला तयार होईल. अय्यो, चावडी भरवली नाही, का नाही भरवली? अय्यो, गावात तुझी नाचक्की व्हायला नको म्हणून. आणि तुझा बाळू असं बोलतो? चावडी भरवायची आहे ना व? भरवा. काय करायचंय ते करा, म्या बघतो. आणि झाला असेल तर या आता. अय्यो, हकलून होते तो. नाही नाही, तसं काय म्हणायचं नाही त्याला. तसंच म्हणायचं हाय. हो, गुंडप्पा, आपण भेटूया नंतर. हो. हे गुंडू,
तू तुझ्या अप्पांचा अपमान करतो तू त्याला नंतर भेटतो. होय, कारण तो काही चुकीचं बोलतोय असं मला अजिबात वाटत नाही. अय्यो, तुला नंतर बघतो, आधी ह्या बाळूला बघतो. घ्या बघून. चल रे त्या. हा चला 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 रे, काय काम आहे का नाही तुम्हाला? येते तोंड घेऊन आपलं कुठं बी. बघितलं का कसं बोलणं आहे याच? काय नाही, असंच पाहिजे हाय. अरे आता तरी स्वतःच गोड रेमटायचं बंद कर की जरा. हा बाळू तू असं बोलायला न वाटत. मग काय करायला पाहिजे होतं? अरे ते बोलायला आले होते ना व, मग नीट बोलायचं की. काय गरज नाही, असं बी उपकार दावा आलं होतं ते. काय चुकीचं बोलत होते ते? काय नाही, मी तर कुठं काय चुकीचं बोललो हाय. चावडीवर गेल्यावर आपल्या घराची शोभा होईल म्हणून माणुसकीच्या नात्यानं आले होते ना ते. बाय बाळू, मला बी वाटत नाही का त्यांचं काही चुकीचं आहे. आय मी काय त्यास निवळकीत नाही वय. आणि माणुसकीच्या नात्याने या आज माणुसकी पाहिजे. चौथाच्या भावाला घराच्या बाहेर हाकलणाऱ्याकडे कुठने येणार आहे माणुसकी? त्यांच्या घरात काय करायचं ते करू दे किती असती. तुला कशा पाहिजे? मग माझ्या घरात काय करायचं आहे ते मी करीन की. त्यासनी कशा पाहिजे हाय. या पण ते सावताहून कुठं आले होते? जावई बापूंनी तक्रार केली म्हणून आले ते. कसं काही ना, म्या नाही घाबरत. हाय का तुला घाबराय कोण सांगत हाय? हा पण असं बोलून तू वाद का वाढवतोस कायम? गावचे पंच आहेत ते. हा त्यांनी किती मान आहे गावात. आणि ह्यो ह्यो पाहिजे तसं बोलला त्यासनी. अरे गावानं वाईट टाकलं ना मग समजल. हा नाहीतर काय. एक तर चोपण आधीच चिडून हाय आणि तू असं बोलल्यावर मग झालं. आणि आता तर चेटूक करतोय हे बी समजलंय पंचासनी. म्या काय चेटूक बिटूक केलं नाही. भूत सोडले त्यांच्यावर. आणि समजलं तर समजलं, मला नाही भ्या.